बरं ठीक आहे ना, मी चालू दिसू, काय अडचण नाही. ज्ञानदाता मला एक सांगा, इथं बसलेले सगळे सुज्ञ लोक आहेत. अरे बसेलच मग कमीत कमी 90% शेतकरी बसेल, बरोबर आहे ना. बरं जॉबवाला होतील. आता समजा तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये जॉबला आहात, तुमची ड्युटी सकाळी 10 तर संध्याकाळी 5 आहे. 5 वाजेनंतर तुमले घर येवाना टाईम होई घ्या, पण तुम्हाला जागावर काम करणारा व्यक्ती जरी येईल नाही शे, तुम्हाला साहेबने तुमले सांग की भो तुले ओव्हर टाईम करले बा आज ना दिवस. बेकार हुशार आहेत तुम्ही. ओव्हर टाईम ना अलग लागतंच का नाही, आई मान्य आहे का नाही. मग आता तुम्ही सांगा काय करू. खरं तर तुम्ही एवढे भारी लोक बसलेत ना, तर मला अजून असं वाटतं की मी काहीतरी सांगायला पाहिजे. काय असतं माहिती आहे का, चतुर को चतुर मिल गया कर ले दो दो बाता, चतुर को चतुर मिल गया कर ले दो दो बाता, और गद्दे को गद्दा मिल गया तो खा ले दो दो लाता. जेव्हा ऐकणारा श्रोता जर मनासारखा असला का, तिथलं सांगून काय सांगू असं विधास, बरोबर आहे का नाही. हो, खाणारा जर कधी चांगला राहिला ना, ते रांधणारीन बाईले कधीच कंटाळा येत नाही, बरोबर आहे की नाही. पण खाणारा असा पाहिजे खाताना वाह काय भाजी बनिले हो, मग रांधणारीन बाईने बी चित लागस. बाकी ना पहिलाच काय रे बाई भाजी बडी खारी कट्टा की असा मुसाडामध्ये दिसू काय नाही. ती बिचारी माऊली 3 तास जाय दमी राहीन, ती वायबारनी पहिलाच गाज मग नाव ठेवून मोत आहे का काय रे, वो उल गेल वावर. काय काय लोक गंदी सवय रास, बिचाऱ्या मावल्या पायटे उठतीस 5 पहिले उठेत भाऊ 5ले, आता ते बी राही ना नाही. पहिल्या बाईचं जर सांगा ना म्हणा, पहिल्या बाया 5ले उठेत, 7 वाजाशे 8 वाजाशे नवराला जेवण तयार कर देत. जुन्या म्हाताऱ्या बसेल होती. हो, म्हणजे 2-3 तास थकेत बिचाऱ्या. आता ते सांगाल चालव नाही. आता बिचाऱ्या 9 वाजाला उठतीस, 11 वाजाशे तुमले जेवण देतीस. आणि काही काय असे ना 2-3 तास थकतीस बिचाऱ्या, बरोबर आहे की नाही. मग काय करणं आहे तुमले, खावान टाईमले फक्त थोडीशी स्तुती कर देऊ, बरोबर आहे की नाही. पण बाकीना लोक येले किडाच पाडान सर झाले रे बाई बडी खारी कटा की आज भाजी. स्तुती करायची थोडीफार का असे ना, दुसऱ्या स्तुती करी ना भगवान तुमने स्तुती करस. तुमले जितलं दुसऱ्यानं वाईट दाखानी सवय पडी गे ना, भगवान बी तुम्हाला बारीक बारीक गोष्टी चेक करत भटत. हां, स्वतःचं उदाहरण ठेवायचं, त्याच्याने भगवंत मार्क्स जास्त देस. बाकीना लोक किडा पाडान सवय रास, कवय बी कोणी बी स्तुती करानी, पण स्तुती करत असताना हुशारी मग करानी बरं. नाही ते बाकीना काय सुधरस कवय बळाई मारो असं. एक भावना लगीनले 10-12 वर्ष वयल होतात, मनकडे होणारं विकिरण बाबा म्हणतं काय बायको बेकार कटकट करस हो म्हणे. म्हणतं कसं काय हो, शेलगाव म्हणे बड सत्यानाश करीन ती देस. म्हणतं येडा, जी माऊली तिना मायबाप सोडीशे तुना संसार करायनी, अरे तिले 2 शब्द गोड बोलत जाय ना म्हणे. कसं महाराज, अरे बाईने जर चहा दिनात एकच शब्द वापरा ना, वा चहा काय बारी बन ना बाज ना, तिथला मग खुश राहत बिचारी, बरोबर आहे का नाही. मी एक व्हिडिओ दे का इंस्टाले, इथला भारी होता ना. बाई नवरावर संताप करायची, मला तुम्हाला संसार करणार नाही, तुझं कायमचं आहे म्हणे, तुझ्या मायचं कटकट, तुझ्या बापाचं कटकट, तुझ्या भावाचं कटकट, मला राहायचंच नाही म्हणले, मी आजच निघते म्हणे. मला राहायचं नाही, माले तुना संसार करणार नाही, बॅग धरलीने निघान तयारी. नवरा म्हणे हा तू सुंदर आहे, मग काय बी बोलशी का म्हणे. हां सांगाव का म्हणे, चहा पिशात का कॉफी पिशात म्हणे. एकच शब्द चांगलं बोललो, बिचारी माऊली बट विसरी जास. आज 3 तास तर केलं रास, आपला एकच शब्द मग तिनं थकवा दूर होई जास. फक्त इथलं सांगू वा जेवण काय भारी बनेले. ते येडाल म्हणतं येडा, अरे बायको तिनं मायबाप सोडीश नाही येले तुने, तिले फक्त प्रेम 2 शब्द बोल रे, ते बट विसरी जाईन म्हणे. कसं, अरे जेवण दिना का सांगू वा आज भाजी काय भारी बनेले भाऊ, चहा दिना की सांगू वा चहा काय मस्त बनना भाऊ आज ना. बस तिथला मग खुश राहत बाईन जात. अहो भाऊ घर घ्या, बायकोल म्हणे मला जेवण वाढ म्हणे. बाईने ताट ठेव, अहो भाऊनी पहिलाच घास उचला, बापरे भाजी काय भारी बनेचे म्हणे. बाईने बरेल तांब्या डोकावर उडी फेका. 15 वरीच जाईन खावाड राहिनो म्हणे, मनात ना संवाद समजणार नाही म्हणे. आज बाजून ताईन घरनी मागेल भाजी बारी बरी बरी खाय राहिली. मग पहिले विचारले हो भाजी कोण घरनीशा असं, मुख लागले सुधरच नाही, बडाई कशी मारो असं. स्तुती करायला पाहिजे, पण करायनी बी अक्कल पाहिजे, बरोबर आहे की नाही. हो, आणि जवळजवळ बाया समजदारच राहतेस बा, तीच ना एकच शब्द मग खुश होई जातेस. तसा आवधान्या बाया बड्या समजदार आहेत. नाही ते काही काही ठिकाणी उलट बी होई जात. एक भाऊ मनकडे होना म्हणे महाराज, म्हणतं काय, बायको बोलती डोकं उठाडशे. म्हणतं कसं काय हो, अहो म्हणे महाराज तिला जर सांगा ना मला चहा ठेव, ती सांगस का ब मी नाही ठेवा.
तिला जर सांगा ना मला गरम पाणी काढ दे अंग धुवायला, ती सांगा थंड पाणी काय धुयल्या. मी जर सांगा ना रातनं गरम कर दे, ते सुद्धा ऐकत नाही. मी सांगच ना त्यांना उलटच करच म्हणे बट. म्हणता असं आहे का, मग सोपं येणार भाऊ. म्हणे कसं काय, म्हणतं तुला जर गरम पाणी काय अंग धुवणार आहे ना, तू बाई सरळ सांगा ना मला थंड पाणी टाक. अवघर घ्या बाईल म्हणे बाशी कुशीचे येते गरम कर दे, का बघ ताजच राहण सुना म्हणे. आव म्हणे आई बोलतं भारी बटन सापड नको म्हणे. महिनाभर चाल नाव दांगडो. अहो सांगे मला चहा बी नको ठेवू बरं, का बस चहा ठेव सोना. हा बरं ठीक आहे ठेव, पण मग असं दूध नाही नको ठेवतो, का बस स्पेशल दूध नाही ठेव सोना. महिनाभर चालणं, पण आहो म्हणे आई कितला दिन चालू द्यावं, अख्खं आयुष्य जर असं काढणं ते उलटावर कितला दिन चालू द्यावं म्हणे. मग उन्ही सर्व पित्री आम्मावशा. आहो म्हणे देख मन मायबाप मर जायला शेत त्यासले तू घास टाका नांदमा काही पडू नको, मरी घ्या छिलगू दे म्हणे. का बर मन सासराना घास मीच टाक सुना म्हणे. जे जाय ते बरं जाय, आठे ना चुला चेटाडले चुला मास टाक दे. का बर मी नदी माझा सुना. नदी मा ताटली ना बी बाईन मागे म्हणे देख जे जाय ते बरं जाय, नदी ना कोपराला सोड दे. का ब मध माझा सुना. कंबरले पाणी लाग राहते सोड दे, नाही मी मध माझा सुना. छातील पाणी लागा लागा बस ना सोड ना, का बा पुढे जा सुना. दकी काय राहण्यात निघई ना. काय काय बाया डोकं उठाडते तेवढं बरं. अवधान्या बाया नाहीत तशा. विठ्ठल विठ्ठल आता सगळ्यांनी काय करायचंय, साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगितलेला आहे. 11:15 झालेले, तरी पण काळजी करू नका. 10 मिनटं बोलू ना, पक्क ना, जागा सोडवत नाही ना मायच्या. जो जागा सोडी वो, जो जागावरती उठीन त्याने बाजूवालाने शपथ रे भाऊ. बाजूवाला सांगे ओ भाऊ बटरे ओतून पाय पडत नको रे, ओ भाऊ मी उपडी जासू नको रे. सगळ्यांनी आता काय करायचंय, हाताने टाडी मुखाने नामचिंतन करायचंय. सगळ्यांनी हात वरती करायचे, सगळ्यांनी टाडी वाजवायची, सगळ्यांनी भजन गायचंय, सगळ्यांनी भजन म्हणायचंय. विठोबा भजन गायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन गायला बरं खरं खरं सांगा, शपथ आहे खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन म्हणलं बरं, खोटं बोला नाही. कोणी कोणी भजन गायलं, हां बरं. बाकी नाच नाही म्हणत, बाकी नाच नाही. देवनी काय दरादरी जायला शे का, चला बामना बोलता दांगडू रे बांध उरता येईल असं काही शे का. अरे भक्ती करत असताना एवढ्या अंतकरणापासून झाली पाहिजे का. मी शेवटचे 5 मिनटं यावर्जून बोलतो, कारण आपला जो जन्म आहे ना तो भगवंताच्या प्राप्तीसाठी, आपला जो जन्म आहे तो भगवंताच्या प्राप्तीसाठी अंतकरणापासून देवाची भक्ती करायला पाहिजे. टाळी वाजून भजन कीर्तनात तरी गायला पाहिजे. हाटे म्हणान सांग काटे म्हणतात नाही, इतकी वेळी भक्ती करायची. जसं माझ्या गोपी भावमध्ये सांगायचं म्हणलं,
लोकांचं विचार करायचं नाही. लोक आपल्याकडे कोणत्या नजरेनं बघतात, लोक कोणत्या दृष्टीनं बघतात हे डोक्यातून काढून टाका. जेव्हा मी सुरुवातीला वारकरी संप्रदायामध्ये, अर्थात मी वयाच्या 13व्या वर्षापासून वारकरी संप्रदायात सेवा करतोय, पण जेव्हा मी वृंदावनवरनं इकडे आलो ना, तर माझी राहणी बघून, माझं वागणं बघून बराच लोके नाही पोरे अशी काय राहस रे, मग मजानच करस बाई सोम, मजानच करस आठीन. अजिबात नावे ठेवणारा बुकणारा कुत्राशने वर्षे लागणू नाही मी. थोडं रोकडा बोलस मी. हां, आणि आपलं रोकडा कामरास काढतून खिचडी लई म्हणा बोगणं. हां, रागुना तुम्ही काय करलिशात म्हणा, समजा उन्हाच राखते म्हणा काय करलिशात, दुसरी तारीख देवात नाही यांवर काय करशात तुम्ही म्हणा. आणि पट्ट्याला दुसरी तारीखनी गरजच नाही, आपली दुकानच आहे व्यवर्षे. तोल ना धंदा मी करतच नाही. जवळ सुरुवात होते ना तवय पुरे असं काय राहस भाऊ, असं काय करस भाऊ, असं करता करता म्हणजे आज बी 1-2% तसंच त्या किडा पाडणारा, त्या काही बंद होत नाही. पण असं काय करस असं म्हणत ना तरी मी बदलणू नाही. आते म्हणे लायकी नाही हाय बी मला माहिती आहे, तरी पण जवळ मी आते गली माहीत जास्त विचार चांगला आहेत ना त्यासना तोंडमा एकच वाक्य निघत, साला रवी किरण महाराज जर घ्या ना असं वाटत जसं काय कृष्ण भगवानच चालना भाऊ, असा बी देखणारा लोक वेगळ्या. 2-4% किडा पाडणारा त्यासने वर्षे लागत नाही मी. तुम्ही कितला का बारी बाग लावतात नाही सर, कितला का बारी बाग लावतात नाही, तण उगसच बरोबर आहे की नाही. मनीषीन तणनीकडे ध्यान देऊ नाही, पिकनाकडे ध्यान देऊ. आको सांगू का, मन पाहुणा आहेतच लहान पाहुणा, त्याच नाव वावर मग मक्की लायला होतात. पाहुणा त्या जळगावले होतात, जळगाव ते घर उन्हात रविवारने सुट्टी होती, शनी रवीने सुट्टी होती. घर उन्हात घर यावानंतर त्यासना पप्पा त्यासले म्हणे पप्पा मी शेतीमा चक्कर मारी येऊ का म्हणे, जाय भाऊ देखी म्हणे. मन दाजीन त्या घ्यात वावर देख मक्का पिकी जायला होतात, पण मक्कामा तण होतं. वावर मायनस फोन करा म्हणे पप्पा, म्हणे काय रे भाऊ, म्हणे वावर मा तण कितलं होई जायला शेव म्हणे, ते तणनीकडे ते देखो म्हणे. त्यास ना वडील सांगेत म्हणे भाऊ अक्षय तणनीकडे काय दकस र म्हणे, बुनक दक रे बुनक कवडं म्हणे मग की ना. मग मी काय करस माहिती का, किडा पाडणार कथा आहे त्यासनीकडे नाही दकस, आपले मानणारा इथला आहे यासनीकडे दकस. विठ्ठल विठ्ठल इतकं वेडी भक्ती करायची. लोक काय म्हणतात त्या डोक्यातून काढून टाकायचं नाही का, म्हणजे मला मनानं गैर आवडस पण ते टाइम बी होई जाईल शे. तुमले ते काही नाही, तुम्ही सांगी चौरी फॉर्म भरायला दिशात पण तंगड्या तरी उपटणार बी तुम्ही शेतच. भक्ती करत असताना अंतकरणापासून असली पाहिजे बरोबर आहे की नाही. आटे भजन म्हणा सांगू का, लोक आटे म्हणतात नाही. एक 75 वर्ष ना म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहिलं, आटे कीर्तन मग विठ्ठल विठ्ठल म्हणा सांगू आटे म्हणत नाही. 75 वर्ष ना म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहिलं, हे धोकेबाज 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 आस्ती निहायत निरात दारू पिनास मी नशामा खोटाना बोलावलो ते बासती. 75 वर्षनी वयमा जरी या केळा पाडरा नाही आणि पहिले कितला पाडेल होते. 75 वर्ष म्हातारा स्टँडवर म्हण राहीन तर धोकेबाज 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 एक बुका मुक्का कट्टा तुला. 75 वर्षनी वयमा या किडा पाडा आहे ना, कारण तू यमन बात कुलोय घेणार हो बाबा. आता देवदेव बजाल पाहिजे. हे तू तो संत भेद ना पायो तारा हिरा जन्म गमवायो, तू संत भेद ना पायो तारा हिरा जन्म गमवायो. बालपन में कहता था कि मैं बजूंगा राम, तू तो खेल कूद करवायो तारा हिरा जन्म गमवायो. जवानीपन में कहता था कि मैं बजूंगा राम, तू तो मांस मच्छी खिलवायो तारा हिरा जन्म गमवायो. बुढ़ापे में कहता था कि मैं बजूंगा राम, तू तो खाज खुज करवायो तारा हिरा जन्म गमवायो. अरे हा जन्म या भगवंताच्या प्राप्तीसाठी या अंतकरणापासून देवाचं नाम चिंतन करून घ्यायचं नाही का. हो गाणानी चाल जर आवडली ना, भाव आपला टाको त्या नामा. खुशाल धोकेबाज मनस बोल गेलो वावर.
अरे ते मनापेक्षा चाल जर ती आवडली ना भाव आपले टाकायचे. हे तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई, तेरे वास्ते में काना घर छोड़ आ 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 गई, घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई, घर छोड़ आ गई, द्वार छोड़ आ गई, घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई, घर छोड़ आ गई, द्वार छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं प्रभु घर छोड़ आ गई, तेरे वास्ते घर छोड़ आ गई, तेरे वास्ते घर छोड़ हाय बाबाच नव्हतं. आता तरुण भाऊसले सांगस यासले बी आटे विठ्ठल विठ्ठल म्हणान सांगू आटे म्हणतात नाही या. मग या काय म्हणतस यासली एखादी पूर्ण जर व्हॉट्सअपले ब्लॉक कर या पडेल बी तडाना आडे बट्टस आणि पडेल बी तडाना आडे बट्टीसने सांगतस या पाखरा आजाद केले तुला. भाऊ रे तू नाही आजाद कर रे, तू ना पाखरू ऑलरेडी आजादच होतं रे भाऊ. तुले फक्त मोबाईलनं रिचार्ज मारान करता तरी टेल होतं रे बानट सुरूत नाले. उलट तू ना पाखराना ठरवलं तर म्हण लगीन निघून द्या येडालेच वाढायला लावजो असं. उलट तू ना पाखरू लगीन करीन 3 वरीस मायस ना तर त्यानं एक पोरीसनं पोरग कड्यावर राहा चौकमा पटेल राहा 3 पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ कत जाई तू ना पाखरा. हा अरे त्या पाखरासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या देवासाठी म्हण ना. चाल कसली असू दे भाव आपले टाकायचे. हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, देखते ही देखते हवाले किया, देखते ही देखते हवाले किया कानया तेरे नाम कर दिया कानया, तेरे नाम कर दिया कानया, तेरे नाम कर दिया कानया, तेरे नाम कर दिया कर दिया. नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, देखते ही देखते हवाले तेरे किया कन्हैया, दिल तेरे नाम कर दिया. तुम्ही गाणं कोणतं का लयतच नाही हो, आपण उपाडीत देतच देऊन करता. मला फक्त चाल सापडायला पाहिजे. अख्खा भाव म्हणा देऊन साठी राहतस येडा लोके राहतस त्या पोरणी करता म्हणतस होती. हा तुम्हाला हिंदी गाणं सांगा मी लगेच भजन सांगतो. ते कोणतं गाणं नाही गेलो होता ते ला 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 कोणतं कोणतं गाणं आहे ते ला 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 रश्के कमर कोणी सांग मेरे मेरे रश्के कमर. अरे काय गरबटी दाती बोय. अरे चाल कसली असू द्या भाव आपले सांगायचे. ऐका हे शाम जाने जिगर तेरी पहली नजर, जब नजर से मिलाई मजा आ गया, शाम जाने जिगर तेरी पहली नजर, जब नजर से मिलाई मजा आ गया, बाकी ना
ना बाबा म्हणतच होते बडा तरुण पोरीसनं सांगितलं ना भाऊ महाराज आमनं तुमनं बी एक गाणं याद आहे माले तुमना टाइम नाही एक गाणं हमें तो लूट लिया हमें तो लूट लिया ते काय लूट लिया बरं वावर उलगी घेणार सरा बी सापडाव नाही ना गाणं कसलंही असू द्या भाव आपले चांगले ठेवायचे हे हमें तो लूट लिया हमें तो लूट लिया सावरे सवरिया ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया ने हमें तो लूट लिया हमें तो लूट लिया सावरे सवरिया ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया आई वहीन तुमनं आता तुमनं बहिणीच तुमनं गाणं ऐकीच नाही असा जीव करत पेटान सांग दोर बी लई पिरो म्हणजे फाशी लिहिन मरीच जाव असा जीव करच म्हणा कारण तुमना गाणं काय जनाबाईना लिखेल नाही काय मीराबाईना लिखेल नाही बरोबर आहे की नाही याच ना गाणं ऐकलेत का तुम्ही बाप 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 याच ना गाणं बाप रे बाप याच ना अगो खेसर ना गाणं ऐकू कोणी टाकी अंगणमा काढ शिलगाई दिसू ती काढ काय काय घेतल्या का उपाध्याय आहेत ना यंदा शिलगाई दिनी राव देवा नाही मी कोणी टाकी अंगणमा काढ बानट सुरू लग्नाचे गाणे म्हणू नका असं मी म्हणत नाही ती आपली संस्कृती टिकायला पाहिजे त्या गाणं बी म्हणत जा बहिणीसवर त्या गाणं बी म्हणत जा पण आडे देवनं भजन म्हणाल बी कंटाळा नाही करू बरोबर आहे का नाही त्या गाणं जिथला जोरमा म्हणतो तसा तिथला देवना भजने बी म्हणू हा याच ना केसर नाको एक गाणं आहे कोण पडी व बेमार डॉक्टर देखने को लड्डू लाया पेड़ा लाया हो गई खाने को तैयार एक रोज असं डोकं फिरलं ना लड्डून पेड़ा म्हण बदलायच टाक गू लाया लियन लाया हो गई खाने को लड्डू लाया पेड़ा लाया आई म्हणा रोज दारू जाई तुमना अरे भक्ती करायची माझ्या मीराबाई सारखी करायची नाही का हे पग घुंगरू बांध मीरा नाची रे 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 वाह अजून सांगतो मीराबाई पायात घुंगरू बांधून नाचली गरीबाची नव्हती बरं राजकन्या होती सांगतो तुम्हाला हे चांदी की दीवार न तोड़ी मीरा ने घर छोड़ दिया एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया नाची गाए मीराबाई लेकर घर में एक तारा पाँव में घुंघरू गले में माला बेश जोगनिया का डाला राजा कुल की आन बान को मीरा जी ने छोड़ दिया एक धनवान की बेटी ने प्रभु से रिश्ता जोड़ लिया एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया मीराबाई सारखी भक्ती करायची हो पहिल्या बाया निंता सुद्धा गाणं म्हणेत भजने म्हणेत हा हे जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला जाडो जाडी पांदो पांदी सांगा पाखरानो पंढरीची वाट मला दावाची मन्यानो जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला पहिल्या बाया गाणं म्हणत बरोबर आहे ना मायासोन आखो पहिल्या बाया गटावर गाणं म्हणत असं गाणं म्हणत ना या जुना काका लोकेशले माहिती होईल जुन्या मावशा बसेलेत त्या म्हणत पहिल्या बाया गटावर गाणं म्हणत ना त्या गाणानं सुद्धा बोलीतला बारी राहत ना नवीन लगीन वय सुनबाई जर ऐकली आहे ना पायटा मातीनं रडणं चालू होई जाय इथला गाणाच मग ताकद होती हा एक ओवी म्हणते काढस जुन्या म्हातारीशना ध्यान मग मी कीर्तन मग सांगच कारण मला अपेक्षा आहे की आपला कान्हा देशनी जी परंपरा आहे ती टिकायला पाहिजे मनीषीने अवकाश बाकी दुसरं काही नाही कीर्तना टाइम सरी जायले पण मना कान्हा देशनी परंपरा संस्कृती टिकायला पाहिजे पहिल्या बाया गटावर गाणं म्हणे त्या गाणं असा होतात हे भाऊ बहिणी ना झगडा झगडा जाया कावन मा
बहिणी ना डोळे पाणी बंदो मना पस्ताई मनमा. कसं वाटत ऐकायला असं चित लागतात बरोबर आहे की नाही. आतीने बाया लेकरे झोपाडतील गाणं म्हणते सोडी दे ये झुमकी तुनी चाल चाल नाचू नको पोरेस मजाल. काय वयन लागे बहिणी त्या लेकरेसले हा. बाकीने बाया रांता रांता बी म्हणतेस डिंग डांग डिंग डिंग. रांता रांता जर डिंग डांग डिंग म्हणशी बहीण ते तो तू नवरा संध्याकाळी डिंग डांग करतच येईना हा. चांगलं म्हणू बरोबर आहे की नाही. हो पहिल्या बाया भजन म्हणेत हा नातीने बाया हो तुम ना गानास मात थे नाही वाजे घ्या 11:30. काय करू बुवा ते काय करू चाल एवढं पुरं कर देऊ असं कोणले कोणले वाटराय नाही पुरं करायला पाहिजे वर हात करा. ज्ञानदादा याच पाहिजे 21 जमा करा. कसा दडदड हात खाली करले ना देवा देवाल कसा जमा दाखव त्या काका दोन्ही हात वर करा म्हणजे 4200 रुपये वही घ्या. खरंच वेड लावलं भैया देवानं मला खरंच वेड लावलं भैया कानानं मला अन गुपित तुझा कावा काय समजेना मला गुपित तुझा कावा काय तो समजेना मला. वेड लावलं रे भैया कानाने मला वेड लावलं रे भैया कानाने मला गुपित तुझा कावा समजेना मला गुपित तुझा कावा समजेना. हा ऐका तुम ना गाणं रागणे यावून बहिणी सोन म्हणून बोलणं थोडंसं जळत जाई ते. पण इथलं बी माहिती माले मी एवढ्या बसेल बहिणी येत नाही इसले लबाड लुबाड काय बी म्हणलेस तरी बिचाऱ्या राग करतीत नाही. कारण म्हणा काना देशना माय असले माहितीशी जसं लेकरू माय पाईन भाकरऐवजी काकर मागस तरी माय बरोबर भाकर देस. कारण लेकरूनी भाषा मायलेकडंच तसं आम्ही काना देशना पुत्र आहे म्हणे माया म्हणे बहिणीसले मन भाषा समजस होई. अहो फक्त आसांसाठी विनोदसाठी बोलच भाऊ काय खरं मरं बोलत. मी एक विनोद म्हणून बोलतो तुम्हाला बोलेल एवढा रविकिरण मोठा नाहीये. कारण आमच्या संतांची शिकवण आहे नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान. हा अधिकार तुमचा आहे माया हो. माझ्यासारख्या लेकरांना तुम्हाला काय बोलावं नाही का. तुमचा अधिकार खूप मोठा आहे. पण मी एक विनोद म्हणून बोलतो रागणे करत ना बहिणी सो बोलू ना मग रागणे या तुमले मायच्या बाकीने बाया बोला महाराज बोला बोला बाकीने बाया मन 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 बोल बोल तू नीचच ये तू बोलशीच बोल. बोलू ना बहिणी सोन खरंच राग नाही या तुमले पक्क ना राग नाही करत ना बहिणी सोन दाखा बरं. नाही मला माहिती आहे म्हणे माया बहिणी मावर राग बी करतीत नाही बिचाऱ्या. पण मी खरं बोलस तुमले बी माहिती मला बडा अजिबात बोलत नाही. बोलू ना मग राग नाही या तुमले पक्क ना. खरं सांगू का बहिणी सर तुम्ही जात 1 नंबरनी लब्बाड राहत 1 नंबरनी लब्बाड जात राहत आहे मायच्यान कधी तुम्ही कसं काय तर काढतो पुरी लब्बाड जात राहत रे पुरी लब्बाड राहत रे जात तेवढं बरं याको आवधान्या बाया नाहीत तशा म्हणे अख्खी रक्कम आठ केली बघून बरेल गरमात आती घालली दादा. या बहिणीस नाही ना गानास मालबाडी घर मालबाडी गली आली मालबाडी तुम्हाला गाणं कसा राहतं माहिती का. आको एक लगीन मा गाणं म्हणतेच बहिणी म्हणून तुम्ही कोणतं हे नवरीना बाप गोडे उन्हा वाजा गैरत उन्हा न मोती पैरत उन्हा. खरं रास का ते नवरीना बाप घोडे उन्हान वाजा गैरत उन्हान मोती पैरत उन्हा. खरं असते मोती पैरत उन्हा तो याजना बोचकत बाचकत उन्हा आणि आई माय सांगस मोती पैरत उन्हा. 1 नंबरनी लब्बाड जात रासाई तताण्या बाईसनी आडेपड्या बाया चांगल्या आहेत. यासनं एक गाणं आणि एक वागणं सांगा ना. प्रत्येक ठिकाणी फॉल्ट सापडस. गानाच मला लबाडी जाऊ द्या हो गरमान गरमा सुद्धा लबाडी रास तुमना अनुभव होईन काका हो.
तुम्ही यांना पाहिजे त्यांना पाहिजे पैसा जमा करा की जामा पैसा दिल्या संध्याकाळी खुर्चीवर खुंटीले शर्ट टांगी द्या आणि तुम्ही जेवण करीन झोपिल्या तुम्ही रजावर उतरणार का मन माय ड्युटीला चालू असतो ना केसा जांभला तुम्हाला टीएल पैसाच म्हणे 500 उपाड देस तुम्हाला टीएल पैसाच म्हणे 500 उपाड देस तुम्ही सकाळी मग पैसा चेक करा की जामा 500 कमी वाट राहणार तुम्ही सांगा पाहिले काय मन की जामा 500 कमी वाट राहणार आखो वरती रास आहे मायनं उलटा चोर कोतवाल कुडाटे वरती नाको सांगा तुमले अक्कल नाही मोबाईल काढा मग कुठे पाठ टाकावतील तुम्ही ओ म्हणा बापटा बरोबर नाही घ्या 500 गई घ्या मी इथला बानट सुरूच नाही तुम्हाला 500 जमा करस मस्त रक्षाबंधनले असतात 2 ग्राम सोनं बनायलेस तुम्हाला हातमाठी देस तुमले सांगस मन भावने का आणि कान मना बनाय देणार आपलं डोकं काम करत नाही मागला फाडा मग तू याची आले दूध सापडे नाही याने 2 ग्राम सोनं लिहिणं कसं झालं नुसतं घरमात लबाडी असं नाही गली आली मग सुद्धा लबाडी रास आता ठीक आहे बंगला वैग्यात गेट वैगे मनीषीन होत नाही ती उपाधी पहिली खेडा गाव महिना अशा समोरासमोर घरी राहत आणि घरी मोक्या राहत हो समोरासमोर घरी राहत आई एक बाईनं पोरगं होतं 1.5-2 वर्षानं पोरगं होतं टुपू टुपू समोरला घर चाली गे वट्टावर बटीन शी कराल बटी गे घरने मालकीन म्हणे माई 1-1.5 वरीस ना पोरे 1.5-2 वरीस ना पोऱ्याला काय उठाडो म्हणे यान शी वहिनी काय यान माईल बलायली सु त्यान माई भरलीन म्हणे आता नेमकं ते पोरगं शी कराल बस ना आई बाई काम आवरायला चालणे गे तोपर्यंत आई शी करीन त्यान घरमा घुशी गे आई बहीण दखालून माय पिंट्या ती उठी घ्या म्हणे पण पिंट्यान मायला हाक मारत आई तुम्हाला पिंट्या आठे शी कर जायला म्हणे मायो म्हणे मन पिंट्यात गरमा की राय ना म्हणे व ताई तुम्ही दखिले आठे शी कर जायला मी खोटं बोलसू का म्हणे बाई एवढी बाई खोटं बोलीन का बरं दखालून मग दकीशने तरी हा म्हणान पाहिजे ना दकेलवर सुद्धा सांगे काय हो माय म्हणे म्हणा एवढसा पोऱ्या ना इथला काय खार करसो म्हणे तो का असा कलर ना आगस खाओ म्हणे कितीला वाडी हो कितलीला वाडी गानास मा लबाडी घरमा लबाडी गली आली मा लबाडी मग तुम्ही मौतमा जातीस बहिणी सोन मौतमा जातीस तुम्ही तोंड जाकीन रडती ते खरं रास का बहिणी सोन व सोन चिडी सोन तुम्ही मौतमा जाते ते तोंड जागते ते खरं रास का एक नंबरनी लब्बाड जात राहत राही मायन्या कधी तेवढं बरं आहे अको आवदान्य बाया चांगल्या आहेत बिचाऱ्या तुम्ही तोंड जाके रडतीस त्या म्हातारामा किंवा म्हातारीमा इथला जीव होता म्हणजे बापसाठी पोरगी रडस ठीक आहे मायसाठी रडस ठीक आहे एखादं तरुण कोणी मरेल होय ते बी मान्य करसोत आपला सारखाला बी रडूयस पण तुम्ही कोणीतरी चुलत मुलत मरेल शेंत्यांकरता गाडी करीन जातीस गाडी माई उतरतास तोंड जाके रडतीस तुम्ही खरंच तिथला जीव रास का बरं समजा त्या म्हातारीमा किंवा म्हातारामा इथला जीव होता माडी तू ना मग उतरान टाईमले तुम्ही त्या ड्रायव्हरले का सांगते भाऊ मन चप्पल मधला शीट मागाल दे हा तिथलंच नाही गली आली ना 2 बाया राहते एक आता आहे ना दरस एक आता आहे ना दरस आई बहीण ना तोंडले पदरला आयल रास ती बाजूने ताई सांगस ताईच पुढे समाजात बरं गटारे ठाकी बटो मी बरोबर देखील राहिनो चालू म्हणजे तोंडले पदर संमत गटार देखील राहिने तुले 1 नंबरनी लब्बड जाते राहायचोय हा तेवढं बरं आवधान्या बायाने तशा तुम्हाला रडणं जर सांगा ना बाप रे बाप बरं समजा घ्यात ते घ्यात पण तरुण बहिणीले सांगास जोपर्यंत घरमा म्हाताऱ्या आहेत ना तो लोक रडणं शिकल्या बहिणीसून तरुण बहिणीले सांगा जिबाईल रडतास ना तिने इथलं वजन रास काय लिहून ताटसर काय देऊ हो आंघोळ करून बाथरूम मायनिंग घेऊ जिलपटीन ती 2 दोयास करीन आणि जी बहिणीले रडतायस नाही ना 3 दिनभरची आष्टी राहून कप बशात धुई राहून मनीषीन तरुण बहिणीले सांगास आपली संस्कृती टिकायला पाहिजे म्हणून रडता यायला पाहिजे आम्हाला दोंडाच्या मग प्राध्यापक मरणा बायको प्राध्यापिका होती सर मरानंतर मॅडम नुसती फुंडी फुंडी रडी गली आली ना बाया म्हणे मॅडम असं फुंडी फुंडी कितल्या बी रडण्यात ना बाया पटावणे म्हणे लोकेशले मग शब्दे रडा म्हणे मॅडम आता मॅडम कधी रडेल नाही शब्दे सर मरेल होता मॅडमले पुंडी पुंडी रडानं पटेने बाईसले म्हणे शब्दे रडा मग मॅडम सरनी करता रडायला लागणे नवरान करता आप्पा व बाई माझा आप्पा म्हणतो ओ म्हणा बापा म्हणतं मॅडम तू नको रडू बहीण आप्पान पहिले उपडी जाशी ना तू असं रडणं नवरान करता व बाई माझा आप्पा म्हणतं नको मॅडम मी लागे ते आप्पान तंगडील दोर बांधी 1 लाख फेकी इसू पण तू भूकू नको बहीण म्हणतो रडता यायला पाहिजे हो रडता यायला पाहिजे जी बाईल रडतायच तिने इथलं वजन रास ना हिशोबनं बाहेर रडता जेवायला पाहिजे हां आमनं दोंडायचा ना एक म्हातारा इथलं नीच होतं शूटिंग वैराय नाही शूटिंग मग आमनं दोंडायचा ना नाही होतं नाही बेकार उपाय दोंडायचा मग 1 रोज 25-30 म्हातारासनी गाडी आडायली नाही तू अख्खा दोंडायचा आणि इकनी लाई म्हणे महाराज म्हणतं नाही बो दोंडायचा ना नाही बा तताना म्हातारा होता जटे मन बी कोण राहत नाही हा म्हातारा कधी देव धरम कीर्तनमा नाही भजनमा नाही मारुतीना मंदिरवर नाही कधीच कोठे देव धर्मात दिखणार नाही मात्र गोंधळ सोडे नाही तेवढं बरे तुम्हाला गावना म्हातारा नाही तसा
बटा पारमार्थिक लोक दिकी राहणार आहे की नाही हो. नाही ते काही लोक इथला नेता तेल राहतस ना. जर कधी लगीननी पत्रिका उनी पेटी मास्तर बाबा दादाश्री लगीननी जर पत्रिका उनी ना शानला लोके पोरे कैता वय जातस ना बावड्या वय रे आपण करणे लगीननी पत्रिका आले 101 वाजाडीन जेवण बी करी रे. बावड्याला असं वाटस निवतो उन का मन बाप मालेत धाडस 15 दिन मा उन गोंधय ना निवतो. बावड्याला असं मन बाप मालेत धाडत बावड्यानं संध्याकाळला हात पाय धुले अंगमा शर्ट घालले ना निघान तयारी बाप म्हणे बावड्या कोट चाल ना म्हणे आपण करणं गोंधय ना नेवतोय काय का बट्ट बावड्या तरी मला जाणं पडी भाऊ का बरं पप्पा. अरे तडे तू जर घ्या त्या काय म्हणते पोऱ्या सोऱ्याला दाढी ना भाऊ एक बुकामा मुक्का कर दिसू तडे पोऱ्या सोऱ्याला दाढी ना काय रे हो गेल वावर. हा इथला वायबार धंदा आता तुम्ही सप्ताह चालू आहे ना सप्ताह चालू आहे. रवी किरण महाराज ना कीर्तन बाकी जणी ऐकायला येईल राहतं बाकीना दखायला येईल राहतं तो भाग वेगळा आहे. रवी किरण महाराज ना कीर्तन लोके जमी जातच पण बाकीना गावमा सप्ताह चालस तरी कीर्तन ऐकायला येतच नाही. कीर्तन ऐकायला येतच नाही फक्त कालाना दिनले प्रसाद खावाले चाल रे. काय रे तू ते नको भो देवना प्रसाद 2 घास खायले ना पडी का रे 7 दिन कीर्तने चालणार तो तू सुतक होय जायला होतं आज देवना प्रसाद. इथला वायबार लोके राहतं काही गोंधय ना निवत नाही राहिना ना तरी सुद्धा गर्द्या करता खावाले. मग तो बाजूवाला सांगा काय रे तात्या तू न करते टाय दिन तर हो दे भो टाऊ दे पण तो देवना प्रसाद आहे हो म्हणा बापरे. इथला काय परमार्थिक वय घ्या हो करजदार ना गोंधय ना निवत यावायला पाहिजे. हा मला समजी जायले पण मी पुरं कराशिवाय सोडत नाही ना कारण म्हणा लेवाल बी आहे गाई करत नाही सांगाल बी आहे गाई करत नाही मी तुम्हाला कमी मग होई म्हणून तुम्ही ब्याही राहणार तसे काहीच नाही का असं आहे का. नाही म्हणा कसं आहे मी लेवाल बी आहे गाई करत नाही ना मग मी पुरा नितात पीठ असतो चाल दिस एक बी जण नाराज व्हायला नको असं तत्वशे. खरं तर मी बी आजारी मी सलान्या बाटल्या लायलाही चाल राही नाही गाडी म्हणजे डिझेल सरी झालो का ढकली चाल देता पाय लायलाय तसं चाल राही ना. पण असं आहे लोकेशने अपेक्षा राहते पुरी व्हायला पाहिजे नाही का. मना बी टाईम सरी जायला तसा चाल देऊ बाबा पुरा वसूल करशाल सांग. आजारी नाही रे तू मरी का जात नाही रामले का सुतकले ना सांग पुरा सांग. लोके बेकार हुशार आहे तो लोकेशनी मानसिकता अशी वय झाली तू दाढी काशील घेणार आहे म्हण बिडीचे टाळले होते खतरनाक काम शे तुमना. गोंधईनं निवतो उन बाकी ना इथला नेतातील राहतस तुम्हाला गावमा नसतील तसा लोकी बाकीसले फक्त गोंधईनं निवतो याल पाहिजे बाईले सकाळीला सांग देता म्हणा नको रांजो बाई सांगा सावं ते संध्याकाळ नशे ना नको व दोन्ही टाईम ना तटेच मोडली सू. बाकी ना इथला वायबार राहतं ना संध्याकाळ ना गोंधईनं जेवण राहशा दुपार ना की सामान्य मुलं फिरतच म्हणतो नेमकं कधी देव नाही धर्म नाही कधी चांगला काममा उभा राहणार आणि गावमा गोंधई राहणार म्हणजे म्हातारा सोडे नाही गोंधईनं पंगतमा बटना म्हातारा गोंधईमा खावाल बसना